कितीही दावे केले गेले तरी आपली आरोग्य यंत्रणा किती कुचकामी आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। मीरा भाईंदरच्या सरकारी रुग्णालयामध्ये ICU मधल्या एका रुग्णाचा हात उंदरांनी अक्षरशः कुरतडलाय। या धक्कादायक प्रकारानंतर संबंधित रुग्णाचा मृत्यू झालाय। पण घडलेल्या प्रकारानं मीरा भाईंदरमध्ये संतापाची लाट उसळली आहे। नेमकं काय घडलंय, सरकारी रुग्णालयाची व्यवस्था किती बोगस ठरली आहे, पाहूयात या रिपोर्टमधून। भयानक, इधर था ऐसा चादर मैंने उड़ा दिया तो खून पड़ा हुआ था। धक्कादायक, अच्छा, आपने उसको हटाया तो? हाँ, खून देखा है मैंने, खून इतना कहाँ से आ रहा है। विचित्र, आयसीयूच्या पेशंटमध्ये एखाद्या 19 वर्षाच्या महिलेला उंदीर चावून जाते आणि याबद्दल हॉस्पिटलच्या स्टाफला कल्पना सुद्धा नाही की उंदराने असं सर्व काही केलं आहे। जेव्हा आम्ही प्रत्यक्ष बघायला गेलो त्यावेळी समजलं की असं उंदीर चावून गेलं आणि आईचं पूर्ण रक्तबंबाळ झाली आहे। त्यानंतर नर्सचं लक्ष केलं, त्यावेळी त्यांनी उपचार केले। तोपर्यंत कोणालाच हे माहिती नाही की असं चाललंय तिकडे। डॉक्टर लक्ष नसतं। रात्रीचं 10 ते 6 मध्ये कुठल्याही पेशंटच्या दातेवर आत यायला एंट्री नसते, त्यामुळे नर्स वगैरे बघतात की नाही याचं काय सांगू शकत नाही। घडलेल्या प्रकाराची माहिती मिळताच मीरा भाईंदरमध्ये संतापाची लाट उसळली। मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे यांच्यासह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात मोठा राडा घातला। संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी मनसेनं केली आहे। बघा, टेम्पो हॉस्पिटलमध्ये असे वारंवार घटना घडत आहेत। या ठिकाणी आज त्या बाईच्या बेडवर चढून आज उंदरांनी त्याला चावलंय, मोठी जखम झाली आहे, मोठं त्याला ब्लिडिंग झालंय। असं नेग्लिजन्स आहे। 4थ्या माळ्यावर विचार करा, उंदीर चिपटलाय 4थ्या माळ्यावर। या ठिकाणी वारंवार ते लोक पेस्ट कंट्रोल करतात असं त्यांचं म्हणणं आहे आणि पेस्ट कंट्रोल या ठिकाणी झालेलंच नाही। CCTV फुटेज बंद आहे। या चादरीनं या ठिकाणी 2-2, 4-4 दिवस चादरी बदली हे निग्लिजन्स आहे। तर म्हणून आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र सेनेच्या वतीने आंदोलन छेडलंय आणि त्या डीनवर जे असतील तडवी त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, सस्पेन्शन ऑर्डर निघायला पाहिजे। शासकीय रुग्णालयात घडलेल्या घटनेचं गांभीर्य लक्षात येताच महापौर डिंपल मेहता आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी रुग्णालयात धाव घेतली। कुठेही आपण ॲडमिट केल्यानंतर त्याची काळजी जी आहे डॉक्टरची असतात, सिस्टरची असतात आणि ज्या ठिकाणी ते लोक सर्व स्टाफ असताना हा असा घडलेला आहे तर खूपच निंदनीय आहे। एकदम क्रिटिकल कंडिशनमध्ये इकडे आल्या होत्या आणि त्यांना ॲडमिट केला आणि नंतर हे प्रकार घडलेला आहे। ते चौकशी करायला पाहिजे आणि सर्व जे सिस्टर असो, डॉक्टर असो, ज्यांची पण चुकी असली त्यांना ते आपल्याला इकडे त्यांना सस्पेंड करायला पाहिजे, नाहीतर काहीतरी त्याच्या सजा ते व्हायलाच पाहिजे। घडलेला प्रकार आणि त्यावरून उठलेली संतापाची लाट पाहून रुग्णालय अधीक्षकांनी कर्तव्यावर असलेला एक डॉक्टर आणि एका नर्सला निलंबित केलंय। तसंच चौकशीसाठी एक समिती स्थापन केली आहे। ॲक्च्युली आम्ही मागे कन्स्ट्रक्शन चालू होतं आपल्या इथलं, तर कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे एक्सकॅव्हेशन केलं होतं। क्रिटिकेअर ब्लॉक 6 माळ्याचं इथे आलेलं आहे। वरती एक IPHLचं काम चालू आहे, समोर कार्डियक कॅथलॅबचं काम चालू आहे आणि परिसर मध्ये गड्डे केलेले असल्यामुळे उंदरांचं थोडंसं प्रमाण वाढलेलं होतं। त्याच्यापूर्वी आपण पेस्ट कंट्रोल आणि उंदर मारण्याच्या औषधाचा एक कॉन्ट्रॅक्ट दिलेला होता। संबंधितेला उभं राहून मी स्वतः 8 दिवसांनी ते करून घेत होतो, तेव्हा थोडा उंदराचा प्रादुर्भाव कमी झालेला होता आणि आता जी घटना घडलेली ती फार दुर्दैवी घटना आहे। सकाळी हा